मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की रमा ही आता निघून चाललेली आहे लांब कुठेतरी, आणि त्यावेळी तिला आता अण्णांचे शब्द आठवत असतात. अण्णांनी तिची आणि साईची करून दिलेली एंगेजमेंट तिला आठवत असते, आणि मग तिला पुढे आठवत असतं ते म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी अक्षयने माझी बायको म्हणून स्वराला जो तिळगुळ दिला होता तो प्रसंग. तर इकडे अक्षयसुद्धा रमाला शोधण्यासाठी तिच्या मागावर निघालेला असतो, आणि आता तो रमाचीच गाडी टेक ओव्हर करून पुढे जातो. पण ही गोष्ट अक्षयलाच माहीत नसते की आपण जी गाडी टेक ओव्हर करून पुढे गेलोय ती गाडी दुसरी तिसरी कोणी नाही तर रमाची आहे. तर आता रमाचा ड्रायव्हर म्हणत असतो की अरे कसा हा माणूस आहे, कशी वाकडी तिकडी गाडी चालवतोय, हा एकतर स्वतः तरी मरेल नाहीतर दुसऱ्याला तरी मारेल. रमा म्हणते असं बोलू नाही कोणाबद्दल. तर इकडे अक्षय हा पुढे गाडी घेऊन चाललेला असतो. त्याला त्यावेळी रमाचे शब्द आठवतात की हा आपल्यातला शेवटचा गोड निरोप, आणि त्यानंतर तिने साईचा हात धरला आणि ती तिकडनं थेट निघून गेली. अक्षयला हे आठवून त्रास होत असतो. तर आता लगेचच इकडे रमाला तिचा ड्रायव्हर म्हणू लागतो, बघितलं मॅडम, मी म्हणालो होतो ना, बघा झाला ॲक्सिडेंट, वेड्यासारखी गाडी चालवतोय म्हटलं तर तुम्ही असं म्हणालात. त्याबरोबर रमा म्हणते काय. तर आता इकडे अक्षयचा अपघात झालेला असतो. काही लोक रस्त्यावरची त्याला मदत करायला पुढे सरसावतात, आणि आता ती लोक त्याला उठवतात वगैरे. त्याबरोबर रमा ही हे सगळं गाडीतून पुढे जात असताना बघत असते. रमा आता ड्रायव्हरला म्हणते, ड्रायव्हर गाडी थांबवा, रमाला बघायचं असतं कोण माणूस आहे. तर इकडे अक्षय लोकांना सांगत असतो की थँक्यू, बट मी खरंच ठीक आहे, तुम्ही एवढी मदत केली, खरंच बरं झालं, मी ठीक आहे. त्याबरोबर रमा आता लगेचच त्या ठिकाणी गाडी थांबवते, आणि गाडीतनं खाली येऊन गर्दीतून पुढे सरसावत ते येऊन बघते तर काय, तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून अक्षयच असतो. आता अक्षयला ह्या अशा अवस्थेत बघून रमाला वाईट वाटतं. रमा अक्षयला म्हणते, अक्षय तुम्ही, आणि लगेचच ती आता अक्षयला उठायला मदत व्हावी यासाठी तिचा हात सुद्धा देते. अक्षय आता रमाकडे बघू लागतो. रमा अक्षयला हात देत असते. मग अक्षय आता रमाचा तो हात पकडतो, आणि रमाचा हात पकडून तो उठतो. त्यानंतर आता शशिकांत मुकादम अक्षयला औषध लावत असतात. रमाने अक्षयला घरी आणलेलं असतो. मग आता औषध अक्षयला शशिकांत मुकादम लावत असताना अक्षय ऐक ग आहा करत असतो. तर रमा म्हणत असते, लहान आहात का तुम्ही, कळत नाही का तुम्हाला. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अगं मी काय केलं, मला काय बोलतेस आता, मी तर औषध लावतोय की चांगलं. त्याबरोबर रमा म्हणते, तुम्हाला नाही बोलत आहे मी बाबा, त्यांना बोलतेय, तुम्हाला कळत नाही का, हां अशी कोणी विचित्र गाडी चालवतं का, हे असं काहीतरी केलं की अपघात होतोच ना. त्यावेळी अक्षय म्हणतो, आपलं माणूस हे असं न सांगता निघून गेलं ना की हे असंच होतं. त्याबरोबर रमा ही म्हणत असते की काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, एक मिनटं, तुमचं दोघांचं काय चाललंय ना मला काहीच कळत नाहीये, मला जरा सांगाल का नेमकं काय झालंय ते, म्हणजे मला पण कळेल असं अशा भाषेत बोला. त्याबरोबर मग आता अक्षय हा काही बोलत नसतो. तर रमा म्हणते, मी सांगते ना तुम्हाला बाबा, मी सांगते काय ना, मी माझ्या एका कामासाठी बाहेरगावी चालले होते, तर हे माझ्या मागे मागे आले आणि हा असा उद्योग करून घेतलाय, तेव्हा यांना हे एवढं सगळं लागलंय. त्याबरोबर आता लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, अक्षय. त्यावेळी अक्षय म्हणतो, बाबा मग मी काय करायचं होतं दुसरं, माझ्याकडे दुसरा काय पर्याय होता. त्यावेळी मग रमा म्हणत असते, अहो पण मग हे सगळं करायची गरज काय होती. त्यावर अक्षय म्हणत असतो, अगं पण मग तुला असं मला न सांगता सोडून जाण्याची गरज काय होती, आणि आता तू खोटं बोलतेस की तू बाहेरगावी कामासाठी चालली होतीस म्हणून, तू हे सगळं मला सगळ्यांना सोडून चालली होतीस म्हणून मी तुझ्या मागे मागे आलो होतो, का गेलीस तू, असं का वागलीस. त्यावर रमा म्हणते, हे बघा तुम्हाला उत्तर द्यायला ना मी बांधील नाहीये, उगाचच्या उगाच तुम्ही बोलू नका. त्याबरोबर लगेचच मुद्दामून शशिकांत मुकादम अक्षयला त्या जखमेवर जोरात दाबतात. त्यावर अक्षय ओरडतो, त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे ओरडतोयस कशाला, एवढ्या हळूहळू औषध लावतोय तरी तुझं काय चाललंय, मला नाही बाबा ते बायकांसारखं नाजूकपणे औषध लावायला जमणार, तुझी बायकोच लावेल, ए धर्ग. त्याबरोबर रमा औषध घ्यायला हात पुढे करते. तसं लगेचच आता शशिकांत मुकादम म्हणतात, अरे सॉरी, तू कुठे ह्याची आता बायको आहेस नाही का, ह्याची बायको म्हणजे स्वराला हाक मारली पाहिजे, स्वरा, ए बेटा स्वरा. त्यावर ती लगेच येते आणि ओ काका असं विचारते. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, ए बाई धर,
तुझ्या नवऱ्याला औषध तूच लाव. याला बायकांच्या हाताने नाजूक औषध लावतात ना ते हवंय. त्याबरोबर मग लगेचच स्वरा औषध लावायला घेते आणि आता ती फुंकर घालून औषध लावत असते. पण अक्षयला त्रास होत असतो. अक्षय ओरडतो पुन्हा. त्यावर लगेचच रमा म्हणते हळूहळू, त्रास होतोय ना त्यांना. त्याबरोबर स्वरा म्हणत असते की हो, असे फुंकर घालून औषध लावलं ना की त्याने बरं वाटतं. त्याबरोबर मग अक्षय गालातल्या गालात हसू लागतो. त्याबरोबर लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, बघितलंस का स्वरा, जसं तू औषध लावायला घेतलंस तसं लगेच अक्षयच्या चेहऱ्यावर कसं हसू उमललं ते, आणि मी लावत होतो तर त्याला दुखत होतं काय रे. त्याबरोबर अक्षय काहीच बोलत नसतो. तो फक्त हसत असतो आणि गप्प बसलेला असतो. त्याबरोबर आता स्वरा ही अक्षयला विचारत असते, पण अपघात झाला नेमका कसा. नाही म्हणजे लक्ष दुसरीकडे होतं की गाडी स्लिप झाली. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात की तुला माहिती आहे ना स्वरा, अक्षयची सवय, लक्षच दुसरीकडे असणार. त्या व्यतिरिक्त दुसरं काय कारण असू शकतं. ह्याचं लक्षच नसतं ड्रायव्हिंग करताना. त्यावेळी मग रमा म्हणते बरं मी आलेच, आणि मग ती तिकडनं लगेचच निघून चाललेली असते. आता रमा तिकडनं निघून चाललेली असताना तिच्या मागून स्वरा येते आणि मग स्वरा ही रमाला थांबवते आणि म्हणत असते, रमा प्लीज थांब ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. रमा म्हणते खरंच सॉरी स्वरा, पण काय आहे ना, आत्ता मला थोडी कामं आहेत, आपण कधीतरी नंतर बोलूयात ना, प्लीज मी येते. आणि मग रमा ही तिकडनं चाललेली असते. त्यावर स्वरा म्हणते रमा प्लीज थांब, हे बघ तुलाही खरं माहिती आहे आणि मलाही खरं माहिती आहे, बरोबर ना, मी तुला का थांबवलं आहे हे तुला माहिती आहे. रमा, तू अक्षयचं पहिलं प्रेम आहेस, बरोबर. त्याबरोबर रमा म्हणते अगं स्वरा हे काय बडबडतेस तू. त्यावर स्वरा म्हणते रमा थांब, हे बघ मला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे, मला सगळं सत्य माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. जगापासून तुम्ही कितीही लपवलं तरी खरं हेच आहे की अक्षयचं पहिलं प्रेम तू आहेस, बरोबर. त्यावर रमा ही गप्प राहते. स्वरा म्हणत असते पण रमा काय आहे ना, प्रत्येक नात्याची एक एक्सपायरी डेट ठरलेली असते आणि तुमच्या नात्याची एक्सपायरी डेट होऊन गेली आहे. त्यावर रमा म्हणते म्हणजे स्वरा नेमकं तुला काय म्हणायचं आहे. त्यावर स्वरा म्हणत असते आज रमा हे जे काही झालं आहे ना ते तुझ्यासाठी करून घेतलं आहे अक्षयने. त्यावर रमा म्हणते म्हणजे. त्यावर स्वरा म्हणते अगं रमा, अक्षय तुझ्या मागे आला म्हणून झाला ना त्याचा अपघात. त्यावर रमा म्हणते अगं पण मी नव्हतं सांगितलं ना त्यांना माझ्या मागे मागे या किंवा हे सगळं काहीतरी करून घ्या. त्यावर स्वरा म्हणते अगं हो, तू सांगितलंस असं मी म्हणतही नाही आहे, पण तू गेलीस निघून त्यांना असं सोडून म्हणून आले ना ते तुझ्या मागे मागे. जर तू त्यांना सोडून गेली नसतीस तर ते तुझ्या मागे मागे आलेच नसते ना. असा विचार का करत नाहीयेस तू. जर तू त्यांना सोडून गेली नसतीस तर त्यांना हे सगळं करायची गरजच लागली नसती. कदाचित त्यांनी तुला खूप कॉल मेसेज केले असतील पण तू ते बघितलं नसतील किंवा तू जाणीवपूर्वक ते टाळले असशील, म्हणून अक्षयला शेवटी तुला शोधत शोधत बाहेर पडावं लागलं आणि तुला शोधताना हे सगळं घडलं. कळतंय का तुला. हे बघ रमा, 7 वर्षांपूर्वी तू हीच चूक केली होतीस, त्याला न सांगता निघून गेली होतीस आणि त्यामुळेच त्याला एवढा त्रास झाला होता आणि मला ना अक्षयला त्रास झालेला नकोय. आणि म्हणूनच मी तुला एवढंच सांगते रमा की प्लीज प्लीज अक्षयला स्पष्टपणे सांगून टाक, त्यांच्याशी खरं बोल, त्यांना खरं सांग. हे बघ आता डिस्क्लोजर घ्यायची वेळ आली आहे रमा तुमच्या नात्याचं, प्लीज. आणि जोपर्यंत हे तू करणार नाहीस ना तोपर्यंत अक्षय पुढे जाऊ शकणार नाहीये. आणि नंतर या सगळ्यामुळे ना तुमच्या नात्यात विष तयार होईल, कडवटपणा तयार होईल ग. पण जर तू स्पष्ट त्यांच्या समोर उभी राहून तुझ्या मनात जे काही आहे ते त्यांच्याशी बोलून टाकलंस ना रमा, तर या सगळ्यातनं सगळे सुटू, सगळं अगदी व्यवस्थित होईल. कळतंय का तुला. त्यावेळी मग प्लीज माझ्यासाठी एवढं करशील असं म्हणून स्वरा तिकडनं आत जाते. रमासुद्धा तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता इकडे लगेचच अक्षय आणि शशिकांत मुकादम स्वराला विचारतात काय ग कुठे गेली होतीस तू. त्यावर स्वरा लगेचच सांगते काय नाही, रमाच्या डोक्यात जरा डिस्क्लोजरचं भूत घालून आली. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर तिला ना थोडंसं मी गिल्ट देऊन आली. आता रमाला असं वाटेल की तिच्यामुळे हे सगळं घडलं आणि मग ती अक्षयला सोडून जाण्याचा विचार पुन्हा कधी करणार नाही. कळलं. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, थोडक्यात सांगायचं झालं तर बाईचं मन बाईला कळतं म्हणतात ना, तसं तसं काहीतरी मी करून आली. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात रमाला तू किती कमीदा भेटली आहेस, तरी स्वरा तू किती ओळखतेस तिला. त्याबरोबर अक्षय म्हणतो हो ना खरंच मला सुद्धा असं वाटतं. त्याबरोबर स्वरा लगेचच म्हणते अक्षय मी ना म्हणजे रमाला खूप कमीदा भेटले ही गोष्ट खरी आहे, पण मी तिला जितकं ऑब्झर्व केलंय ना त्यातून मला हेच वाटतंय की रमा आहे ना नाती तोडणारी मुलगी नाहीये, नाती जोडणारी आणि नाती जपणारी मुलगी.
त्यामुळे म्हणूनच तर मी हे सगळं केलं. अक्षय, तुला आणि रमाला एकत्र करण्यासाठी जे जे करावं लागणार ते सगळं मी करणार आहे. मग त्यामध्ये तू मला थँक्स म्हणायची काही गरजच नाही आहे ना, कारण हा निर्णय मी स्वतः घेतला आहे, मी तुला मदत करण्याचा. मग आता रमाच्या मनात मी गिल्ट टाकलं आहे ना, आता बघ रमा पुन्हा तुला सोडून जाण्याचा विचार करणार नाही. त्यावर अक्षय म्हणत असतो, स्वरा खरंच तू जे म्हणाली आहेस ना सगळं तसंच घडू दे आणि रमा पुन्हा कधीच माझ्यापासून दूर नको जायला. त्यावर लगेचच स्वरा म्हणते, अरे बाबा नाही जाणार, ती तुझ्यापासून लांब आता कधीच नाही जाणार. आणि तुला माहिती आहे का, आता ती स्वतःहून येईल आणि तुझ्याजवळ तिच्या मनातलं सगळं सत्य बोलून टाकेल, मग तर झालं. त्यावर अक्षय म्हणत असतो, स्वरा तू बोलतेस सगळं तसंच घडू दे अगदी आणि सगळं छान होऊ दे. त्याबरोबर इकडे आता रमा एकटीच एका ठिकाणी बसलेली असते आणि तिला आता स्वराचे शब्द आठवत असतात. स्वरा तिला म्हणाली की रमा हे बघ, तुमच्या नात्याची एक्सपायरी डेट होऊन गेली आणि तरीही तुम्ही जर असंच एकमेकांच्या बरोबर राहिलात ना तर याने फक्त गुंता वाढत जाईल, सुटणार काहीच नाही, उलट तुम्हाला त्रास होत जाईल. म्हणून म्हणते तुमच्या नात्याचा डिस्क्लोजर घ्या, तू तुमच्या नात्याचा डिस्क्लोजर घे आणि सगळं आता सोडून दे. मग बघ सगळं हळूहळू का होईना पण व्यवस्थित होईल. अक्षय तुझ्या मागे येणं बंद करेल ग. त्यावेळी मग रमा आता विचार करत असते, स्वरा जे काही बोलली त्याच्यात चुकीचं तर काहीसुद्धा नव्हतं. नाही म्हणजे खरंच आमच्या नात्याचा डिस्क्लोजर घेण्याची वेळ आता आली आहे का. त्याबरोबर त्या ठिकाणी रमाचं प्रतिबिंब तिला दिसू लागतं आणि रमा म्हणत असते, काय सुरू आहे तुझं रमा, अगं कसं वागतेस तू, का सोडून गेली होतीस हे सगळं. त्यावर रमा म्हणते, माझं काम होतं आणि मी कामासाठी बाहेरगावी गेले होते. त्यावर रमाचं प्रतिबिंब म्हणू लागतं, रमा अगं बास, अजून किती खोटं बोलणार आहेस तू स्वतःशी आणि स्वतःच्या मनाशी देखील. त्यावेळी रमा म्हणत असते की मी खोटं नाही बोलत आहे. त्याबरोबर रमाचं मन म्हणत असतं की हे बघ, हे तुलासुद्धा माहिती आहे आणि मलासुद्धा माहिती आहे की तू खोटं बोलतेस. आणि काय चुकीचं आहे स्वरा बोललेली ते सांग ना, काय चुकीचं आहे. हे सगळं नको, हे सगळं संपवून टाकावं हे तुझ्याच मनात होतं ना, मग डिस्क्लोजर देऊन टाक ना या सगळ्याला आणि कायमची मोकळी तरी हो. त्याबरोबर रमा लगेचच तिच्या मनाला म्हणायला लागते, एवढं सोपं वाटतं का तुला हे सगळं, इतकं सोपं नाही आहे, कळलं ना, माझ्यासाठी हे सगळं अवघड आहे, हे सगळं खूप. त्याबरोबर रमा आता तिच्या मनाला असं म्हटल्यावर तिचं मन तिला सांगत असतं की अजिबात काही अवघड वगैरे नाही आहे, सगळं संपवायला हवं, सगळं संपवण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याबरोबर रमा म्हणत असते, एवढं सगळं सोपं नाही आहे माझ्यासाठी, त्रास होतो आहे मला ह्या सायचा, अवघड आहेत या सर्व गोष्टी माझ्यासाठी, कळत नाही आहे का तुला, तुला हे एवढं सगळं सोपं वाटतं आहे का. त्याबरोबर रमाचं मन रमाला सांगतं, अगं रमा, ह्या गोष्टी अवघड असल्या तरी किती काळ तू या सगळ्यापासून पळत राहणार आहेस, कधीतरी या सगळ्याचा शेवट करावा लागणारच आहे ना. आणि महत्त्वाचं म्हणजे तू जर निर्णय घेतलास तरच तू मोकळी होशील, सांगून टाक ना अक्षयला सगळं खरं. त्यावर रमा म्हणते, काय सांगू खरं, मी वचनात अडकली. त्याबरोबर अक्षय म्हटला, जे तुला सांगायचं आहे ते सांग, पण तुझ्या एका सांगण्यामुळे, तुझ्या एका निर्णयामुळे खूप काही बदलू शकतं. तू जरी त्याला सगळं सांगून टाकलंस तर तो त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो आणि तू जरी एक धाडसी निर्णय घेतलास तर तुम्हा तिघांचे आयुष्य मार्गी लागतील. तू वचनासाठी साईंबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलास, पण याच्याने तिघांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही का, विचार तरी कर ना. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता साईची आई साईला विचारते, काय रे बाबा, रमा पोहोचली का रे व्यवस्थित, तिचा काही फोन वगैरे आला होता का. त्यावर साईला प्रश्न पडतो की आईला कसं कळलं. साई तिला विचारतो, आई तुला कसं. त्याबरोबर ती म्हणते, मी तुमचं बोलणं ऐकलं होतं. त्याबरोबर साई म्हणतो, माय तू पुण्यांदा. त्यावर ती म्हणते, अरे बाबा तुझी काळजी वाटते मला, म्हणूनच तुमचं बोलणं ऐकलं होतं ना मी. आणि उलट रमाने हा जो काही निर्णय घेतलाय की नाही, अत्यंत योग्य आणि बरोबर निर्णय घेतलाय बघ. इतक्या कुठेतरी लांब निघून गेली पाहिजे ना ती, की त्या अक्षयला तिची सावलीसुद्धा सापडता कामा नये. अरे साई, मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ना मी बाबा. अरे आता तू आणि रमा बघ पुन्हा कसे एकत्र याल ते. त्याबरोबर साई म्हणत असतो, नाही आई, मी नाही कधी रमाचं ते प्रेम जिंकू शकत जे मला जिंकायचं आहे. मी नाही त्यांच्या मनातल्या त्यांच्या त्या कोपऱ्यात जागा घेऊ शकत. काय ना, कारण 7 वर्षापूर्वीच अक्षयने त्या कोपऱ्यात इतकं विष पेरून ठेवलं आहे ना, की एकदा का आई तो कोपरा प्रेमातून रिकामा झाला ना की पुन्हा त्या कोपऱ्यात प्रेम भरणं खूप अवघड असतं. आणि रमांच्या बाबतीतसुद्धा तेच घडलं. आता पुन्हा हे सगळं म्हणजे व्यवस्थित होईल, चांगलं होईल अशा आशा अपेक्षा बाळगणं
चुकीचं आहे. उगाचच्या उगाच खोट्या आशा नको बाळगायला. त्याबरोबर संध्या साईला म्हणते, अरे असा विचार का करतोय तू, सगळं होईल ना व्यवस्थित पूर्वीसारखं. त्याबरोबर साई म्हणतो, नाही गाई, नाही, काही नाही पूर्वीसारखं व्यवस्थित काही नाही होणार. उगाचच्या उगाच खोट्या आशा बाळगणं चुकीचं आहे. इतक्यात त्या ठिकाणी रमा येते. रमाला बघून साई खुश होतो. साई म्हणतो, अरे रमा, तुम्ही परत आला. तुम्ही द्या तुमची बॅग द्या, तुम्ही थकला असाल ना, मी एक काम करतो, तुमच्यासाठी लगेच शांतताईनं जेवण लावायला सांगतो. दमून आला असाल ना तुम्ही, थांबा. आणि मग लगेचच साई आता पटकन आतमध्ये जातो आणि आता तो शांताला सांगतो की शांतताई, रमा आल्या आहेत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता संध्या ही लगेच रमाला म्हणते, बघितलं, बघ माझा पोट्टा, तू आली म्हणून त्याला किती आनंद होऊन राहिला, तुझ्यासाठी लगेच जेवणाचं ताट लावायला सांगून राहिला. आणि तू काय करून राहिली, माझ्या पोट्ट्याबरोबर काय खेळ खेळून राहिली. हां, गेली होतीस ना लांब, मग कशाला आली आहेस परत, जायचं होतंच ना त्या अक्षयपासून लांब. का करतेस हे सगळं, का उगाच खेळ करून ठेवलायस सगळ्याचा, का गुंता वाढवतेस. एकदाचा गुंता सोडव, निर्णय घे आणि मोकळी हो, समजलं का. त्याबरोबर लगेचच संध्या तिकडनं निघून जाते आणि रमा मात्र तिकडे तशी एकटीच उभी राहते. त्यानंतर मग आता इकडे अक्षय हा एकटाच बसलेला असतो. त्यावेळी तो चंद्राकडे बघत असतो. मग चंद्राकडे बघण्यासाठी आता तो पुढे सरसावतो आणि पुढे येऊन तो चंद्राकडे बघत म्हणत असतो, रमा, मला माहिती आहे तूसुद्धा आत्ता या चंद्राकडे अशीच बघत असशील. रमा, मग दे ना मला माझ्या प्रश्नांची उत्तरं. जे माझ्या मनात आहे तेच तुझ्याही मनात आहे, माहिती आहे मला, पण एकदा तू कबूल कर ना माझ्यासमोर सगळं. सांगून टाक मला की हो, जे माझ्या मनात आहे तेच तुझ्या पण मनात आहे. म्हणजे बघ, गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातील खरंच. त्यावेळी मग इकडे रमासुद्धा चंद्राकडे बघत असते आणि म्हणत असते, हो अक्षय, मलासुद्धा आता गोष्टी सोप्या करायच्या आहेत. मलासुद्धा आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत खरंच. आणि मग आता रमा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता सरळ अक्षयला कॉल करते आणि अक्षयला सॉरी म्हणते. अक्षय रमाला विचारतो, काय झालं, सॉरी कशाबद्दल बोलताय तुम्ही. त्याबरोबर रमा अक्षयला म्हणते, ते मी उद्या तुम्हाला भेटून सांगते, वेळ आणि पत्ता मी कळवते. त्यानंतर मग रमा आणि अक्षय भेटलेले असतात. अक्षय हा रमाच्या चहामधला अर्धा कप चहा स्वतःच्या चहामध्ये ओतून घेतात आणि म्हणतात, असं केल्याने प्रेम वाढतं. त्याबरोबर रमाला हे बघून राग येतो आणि रमा तिकडनं रागाने चाललेली असते. त्यावेळी तिला दिसतं की स्वरा एका पाठमोरी बसलेल्या मुलाला गुलाब देत आहे, त्याच्याबरोबर बोलत आहे. आता अक्षय रमाच्या मागे मागे येत असतो. रमा विचार करते, अक्षयने जर हे सगळं बघितलं तर ते तुटून जातील, म्हणून मग रमा अक्षयला मिठी मारते. अक्षयला मात्र कळत नाही की रमाने त्याला मिठी का मारली. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.